श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। उद्या आहे सोमवती अमावस्या आणि शनी जयंती, हे दोन्हीही एकत्र आलेले आहे। त्यामुळे उद्याचा संयोग जो आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे। पितृदोष आणि शनी दोष, आपल्या घरातील साडेसातीचे त्रास किंवा आपल्या मागे लागलेले दुःख, दुखणी, आजार, आपल्यावर कुणी काही करत आहे, आपल्यावर कुणी जेलस होत आहे, अशा असंख्य गोष्टींसाठी सोमवती अमावस्या आणि शनी जयंती या दोन्हीही खूप महत्त्वाच्या तिथी आहेत। आणि या दिवशी आपल्याला खूप सारे उपाय, म्हणजे जेवढे जमतील तेवढे, खूप सारे याचा अर्थ असं नाही की मी सांगेन तेवढेच करा, जेवढे जमतील तेवढे उपाय आणि सेवा अवश्य आणि अवश्य कराव्यात, ही तुम्हा सगळ्यांना नम्र विनंती। अजून एक सांगायचं आहे की कुरिअर पावसामुळे थांबलेले आहेत। आता काल एका दादांनी व्हिडिओच्या खाली लिहिलं होतं की या ताईंनी महिना झाला शाळीग्रामचे पैसे घेतलेले आहेत, तर दादा तुमचे पैसे घेऊन मला काहीही वेगळं काम करायचं नाहीये ना, त्यामध्ये माझा चरितार्थ चालणार आहे। तुमचे पैसे आहेत, तुमचे कष्टाचे पैसे आहेत आणि तुमच्यापर्यंत ती वस्तू पोचल्याशिवाय राहणार नाही। पण कुरिअर ऑफिस मधून घरी माझ्या येऊन कुरिअर घेऊन जातात आणि ते पावसामुळे आलेले नाहीत की तुमच्या कुणाचेही कुरिअर खराब होऊ नयेत पावसामुळे, यासाठी मी थांबलेली आहे। त्यासाठी सगळ्यांची माफी मागते की कुरिअरला उशीर झाला तरीही कुणी घाबरू नका। तुमचे पैसे 1% लोक असे आहेत ज्यांना असं वाटतं की तुमचे पैसे बुडतील, तसं काहीही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका। तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। उद्या सोमवती अमावस्या आणि शनी जयंती आहे। सगळ्यात आधी आपण अमावस्येचे 2-3 प्रभावी उपाय बघूया। सोमवती अमावस्येला तसं म्हटलं तर प्रत्येकच, पण सोमवती अमावस्येला पितृंचा दोष घालवण्यासाठी भरपूर घराला, म्हणजे तुम्हाला सांगते 100रातल्या 90 घरांना पितृदोष असतो आणि त्यांना ते माहीतच नसतं। म्हणजे आपले आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे आई वडील, त्यांचे, असे 3 पिढ्यांचे सासर माहेरचे दोन्हीकडचे दोष घराण्याला लागू असतात आणि आपल्याला ते माहीतच नसतं। आपल्याला असं वाटतं की आपण वर्षातून एकदा किंवा पक्ष पंधरवड्यामध्ये थोडीफार जी काही गोष्टी असतात त्या केल्या की झालं, तर असं नाहीये। प्रत्येक अमावस्येला जर आपण या सेवा केल्या तर आपल्याला पितृदोष कधीच लागत नाही। म्हणून तुम्हाला उद्या दक्षिण दिशेला चेहरा करून दुपारी 12 वाजता आसन घेऊन बसून तुम्हाला पितृअष्टक किंवा पितृस्तुती अवश्य म्हणायचं आहे आणि नसेल जमत तर ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा जप करायचा आहे। त्याचप्रमाणे उद्या पिंपळाच्या झाडाच्या सेवेला सुद्धा खूप महत्त्व आहे। भले तुमचा तो दिवा 2 मिनिटच तिथं प्रज्वलित होऊ दे, पाऊस आहे, पण तिथे दिवा लावून येण्याचं काम अवश्य आणि अवश्य करा। शक्यतो मोहरीच्या तेलाचा दिवा लावा, नसेल तर तिळाच्या तेलाचा लावला तरीही चालेल। 7 मुखी, 2 मुखी आणि कणकेचा दिवा तुम्हाला लावायचा आहे, पण काही कारणाने जमत नसेल तर पणतीमध्ये लावला तरीही चालेल। त्या कणकेमध्ये मीठ किंवा हळद या गोष्टी मात्र घालायच्या नाहीत। दिवा बनवायचा, त्यामध्ये 2 वाटींची 1 वात करायची आणि पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून यायचा। त्याचप्रमाणे पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी, थोडंसं गोड काहीतरी असं मिक्स करून, गोड म्हणजे साखर किंवा गूळ, हे घालून पिंपळाच्या झाडाला हे पाणी अर्पण करायचं आणि दिवा लावायचा आणि प्रार्थना करायची। तुमचा कितीही प्रखर पितृदोष असेल तर उद्याच्या अमावस्येपासून ठरवून 21 अमावस्या तुम्हाला हा उपाय करायचा आहे की पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावून दूध, साखर, पाणी असं तुम्हाला मिश्रित पाणी पिंपळाला चढवायचं आहे। प्रदक्षिणांना जागा असेल तर 11-21 प्रदक्षिणा तुम्हाला घालायच्या आहेत आणि ओम पितृदेवताभ्यो नमः या मंत्राचा 11 वेळा तरी किमान जप तुम्हाला करायचा आहे। या झाल्या अमावस्येचा सेवा। आता अमावस्येचा एक उपाय तुम्हाला सांगते की बऱ्याच लोकांना अत्यंत निगेटिव्ह फील होतं। बऱ्याच लोकांना खूप जास्त प्रमाणामध्ये शरीरामध्ये काही ऊर्जा नाही असं वाटतं, रडावंसं वाटतं, खूप दुःख वाटतं, सतत डिप्रेशन येतं, सतत त्यांना निंदा, नालस्ती हे करण्याचे विचार मनामध्ये येतात, कोणाचंही चांगलं पावत नाही किंवा असे आपोआप जेव्हा आपले ग्रह बिघडतात तेव्हा या गोष्टी आतून होतात। आणि हे सगळं होऊ नये किंवा आपल्या अंगातील निगेटिव्ह ऊर्जा, कुणी काही केलं आहे
हे तुम्हाला निघून जावं असं वाटत असेल तर दोन अगदी मस्त उपाय मी सांगते ते तुम्हाला करायचे आहे. लक्षात घ्या, तुम्हाला ज्याला त्रास होतोय त्या व्यक्तीने 2 हातात 2 लिंबू, एकदम चांगले लिंबू घेऊन बसायचं आहे. त्याच्यासोबत थोडं थोडं मीठही घ्यायचं आहे आणि मुठी दाबून तुम्हाला असं बसायचं आहे आणि साधारण 10 मिनिटं ते लिंबू आणि मीठ तुमच्या हातामध्ये राहिलं पाहिजे. तुमच्या शरीरामधील जितका नकारात्मक लहरी, दोष, बाधा, करणी जे काही असेल ते लिंबू ते सामावून घेईन. हे लिंबू कचऱ्याच्या डब्यात किंवा बाहेर तुम्हाला टाकून द्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला हात स्वच्छ धुवायचे आहेत. आता दुसरा उपाय, तुम्हाला मिठाने हात धुवायचे आहेत. मिठाचे आंघोळीच्या पाण्यात मीठ घालायचे आहे. आंघोळीच्या पाण्यामध्ये तुळशीची काडी फिरवायची आहे. या उपायाने सुद्धा तुमच्या घरामध्ये खूप जास्त प्रभाव चांगला पडू शकतो. हे लक्षात ठेवा, हे उपाय आहेत. शनी जयंती आहे, उद्या काळे कपडे तुम्हाला दान करायचे आहेत, लोखंडी वस्तू तुम्हाला दान करायच्या आहेत. या प्रकारच्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. शनी जयंती आहे, काळे उडीद दाणे, रुईच्या पानांचा हार आणि मोहरीचं तेल हे सुद्धा तुम्हाला अवश्य उद्या शनी मंदिरात जायचं आहे. प्रत्येकाने उद्या शनीचे दर्शन घ्यायचेच आहे. त्याचप्रमाणे छायाछत्र, ज्याला आपण म्हणतो छायापात्राची सेवा उद्या करायची आहे. कास्याच्या भांड्यामध्ये मोहरीचं तेल घ्यायचं, त्यात आपला चेहरा बघायचा आणि हे भांड चौकामध्ये ठेवून यायचं कडेच्या बाजूला. ह्यानं कुणालाही हानी पोहोचणार नाही. हा फक्त तुमच्यासाठी उपाय आहे. त्याचप्रमाणे उद्या मोहरीचं तेल लावून कुत्र्याला पोळी खाऊ घाला. शनी महाराजांचे दर्शन घ्या. शनीच्या नजरेला नजर मिळवू नका. या गोष्टी तुमच्यासाठी धोक्याच्या ठरू शकतात. तर या झाल्या उद्याच्या सेवा आणि उपाय. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन नवीन व्हिडिओ सोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.